मी अमोल जोशी। पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या नव्या पुढारी वृत्तवाहिनीनं दिमागदार वाटचाल करत 1 वर्ष पूर्ण केलंय। 8.5 दशकांच्या पत्रकारितेची परंपरा असलेल्या पुढारी वृत्त समूहानं 1 वर्षापूर्वी याच दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट 2023 रोजी वृत्तवाहिन्यांच्या जगतात दमदार पाऊल ठेवलं होतं। समतेचा विचार मांडणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत कोल्हापुरात 1937 साली पुढारीच्या वाटचालीला सुरुवात झाली। पुढारीचे संस्थापक संपादक पद्मश्री डॉक्टर ग जाधव यांनी 1 जानेवारी 1939 रोजी दैनिक पुढारीची मुहूर्तमेढ रोवली। स्वातंत्र्य चळवळ असो वा सामाजिक राजकीय आंदोलन असो, जनतेच्या प्रश्नांसोबत निर्भीडपणे राहण्याचा वारसा दैनिक पुढारीनं अखंडपणे चालवला। निर्भीड, निस्पृह आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज ठरलेल्या दैनिक पुढारीनं गेल्या 86 वर्षांच्या वाटचालीत मराठी पत्रकारिता समृद्ध केली। अस्सल आणि स्वतंत्र बाणा अशी ओळख असलेल्या पुढारी वृत्त समूहाचा विस्तार आता महाराष्ट्रभर झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमातील या अविरत पत्रकारितेच्या पर्वाला सुरुवात झाली। मी पुढारी न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो, कारण प्रतापराव बाळासाहेब आपले जाधव आणि योगेश जाधव यांनी जे काही आज पुढारी न्यूज चॅनल सुरू केलं आहे त्याला शुभेच्छा मी देतो। आणि तसं बाळासाहेबांचे आमचे अगदी जे काही संबंध आहेत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि आम्ही 3 जण आलो आहे, म्हणजे राज्याचे 3 प्रमुख तुमच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलेत। म्हणजे शासन आपल्या दारी, आम्ही आमचा अतिशय फ्लॅगशिप म्हणजे लोकाभिमुख सर्वसामान्य लोकांसाठी जो लोकप्रिय झालेला कार्यक्रम, तिथे आम्ही एकत्र सरकारमध्ये एकत्र आणि आता तुमच्या या व्यासपीठावर देखील एकत्र, म्हणजे खरा पुढारी कोण आहे? मी देखील पुढारीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माननीय बाळासाहेबांनी आणि योगेशजींनी एक अतिशय चांगली टीम पुढारी करता या ठिकाणी निवडली आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की पुढारी हा जसा एक वृत्तपत्र म्हणून किंवा एक डिजिटल माध्यम म्हणून पुढे होता, तसाच इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून देखील एक आपली नेमकी छाप या ठिकाणी टाकेल। हे आपण जे काही चॅनल उघडलेलं आहे त्या चॅनलला शुभेच्छा देण्याकरता खरं तर आम्ही त्या ठिकाणी आलो। त्याच्यामध्ये पद्मश्री ग जाधव साहेब असतील, पद्मश्री बाळासाहेब जाधव साहेब असतील, आता नवीन जनरेशनचं नेतृत्व करणारे योगेशजी जाधव असतील आणि तुम्ही असंख्य त्यांना साथ देणारे सहकारी असाल। सगळ्या एक तर ह्या पुढारीची आजपर्यंतची ओळख अशी निर्भीड पत्रकारिता, एकेकाळी कोल्हापूरच्या परिसरामध्ये, बेळगावच्या परिसरामध्ये त्या सगळ्या तिथल्या सीमा प्रश्नाच्या मध्ये लक्ष घालणारा आणि त्याला आवाज उठवणारा हा पुढारी पेपर नंतर महाराष्ट्रभर पसरला आणि आता नवीन आव्हानं लक्षामध्ये घेत आता इलेक्ट्रॉनिक मीडिया पण तितकाच महत्त्वाचा घटक राहिला। त्यामुळे त्यांनी हा विचार केला, आम्हालाही सगळ्यांना बोलवलं। आम्ही सकाळी 3घही एकत्रच 2-3 दुपारपर्यंत एकत्र होतो। त्यावेळेस आम्ही विचारत होतो कितीला जायचं, काय जायचं। तेव्हा ठरलं की 6:30ला तिथं पोहोचायचं। त्याच्यामुळे आम्ही आलो। आम्ही तुम्हाला शुभेच्छा देण्याच्या करता आलेलो आहे। इतर वाहिन्यांच्या तुलनेत TRPची नेहमीची समीकरणं मागे सारत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी वृत्तवाहिनी अशी पुढारी न्यूजची ओळख गेल्या वर्षभराच्या कालखंडात निर्माण झाली आहे। गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या पटलावर घडलेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं थेट वृत्तांकन करताना वेगळेपणाचा ठसा उमटवण्यात पुढारी न्यूजला यश आलंय।
पुढारी न्यूजकडे पोलिसांच्या अतिरेकाचा हा व्हायरल व्हिडिओ आहे. मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणाचं आंदोलन असो वा राज्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, ललित पाटीलचं 3 वर्षापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज सध्या पुढारी न्यूजच्या हाती आलंय. ते पुण्यातील बिल्डर पोर्शे दुहेरी बळी प्रकरण असो, पुढारी न्यूजनं सातत्यानं सामान्य जनतेचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. स्थिती काय महाराष्ट्राची? शेकडो लिटर पाणी वापरतो आपण. राज्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा, दुष्काळाचं संकट, महापुरासारख्या घटनात राज्यातील जनतेच्या व्यथा मांडणारं व्यासपीठ आणि न्याय मिळवून देणारी वृत्तवाहिनी अशी ओळख पुढारी न्यूजनं निर्माण केली. त्यावरनं भाताची परीक्षा करणारं पुढारी न्यूज नाहीये. आज महाराष्ट्रातल्या किती भागामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. 4 वेळा सुनील प्रभूंनी सांगितलं की बाबासाहेबांचं नाव तिथे घ्या. गणेशोत्सव, दहीहंडी, दिवाळी, दसरा ते पंढरीची वारी या राज्याच्या सांस्कृतिक उत्सवात नवनव्या कल्पनांचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न हेही पुढारी न्यूजचं वैशिष्ट्य ठरलं. गेल्या वर्षभरात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणुकांचं त्या राज्यात जाऊन वृत्तांकन करणारी एकमेव मराठी वाहिनी म्हणजे पुढारी न्यूज. लोक काय म्हणतात आणि हवा कोणाच्या बाजूने आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पुढारी न्यूजचा नवा कार्यक्रम मतसंग्राम. तसंच देशातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं आणि निकालाचं वृत्तांकन तसंच विश्लेषणही नावाजलं गेलं. उल्लेख केला ते नफरत के बाजार में मोहब्बत के दुकान, ते दुकान जे राहुल गांधींचं आहे. राज्यातील ग्रामीण भागातील बातम्यांसह पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर या वाढत्या महानगरांच्या प्रश्नांचा आवाज आणि चेहरा होण्यातही पुढारी न्यूजची भूमिका मोलाची ठरली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा दैनंदिन आढावा घेणारी, त्यासाठी परदेशात वार्तांकनासाठी प्रतिनिधी नेमणारी मराठीतली एकमेव वृत्तवाहिनी पुढारी न्यूज ठरली आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिवेशनामध्ये आज पुन्हा एकदा आला पुढारी न्यूज. आवाज जनतेचा हे ब्रीद वाक्य साकारताना उथळ पत्रकारितेला दूर करत सखोल, परखड विश्लेषण आणि प्रश्नांना आक्रमकपणे भिडणारी वाहिनी अशी ओळख पुढारी न्यूजनं वर्षभरात मिळवली आहे. निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ बातम्या देतानाच वाचकांच्या ज्ञानार्जनासाठी आणि मराठी प्रेक्षकांना जागतिक परिप्रेक्ष्यात अद्ययावत ठेवण्याचा वसा पुढारी न्यूज येत्या काळातही कायम ठेवेल. वर्षभराच्या या यशस्वी वाटचालीनंतर येत्या काळात नव्या बदलांसह, नवे कार्यक्रम आणि नव्या जाणीवांसह मराठी माध्यम क्षेत्रातील पुढारीपण पुढारी न्यूज कायम राखेल. गाणी आणि कार. बदलत्या आणि प्रागतिक महाराष्ट्राच्या वाटचालीत तरुणांसह महिला, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा आवाज होण्याचं असिधारा व्रत यापुढच्या वाटचालीतही सुरूच राहील. पुढारी न्यूजचा हा प्रवास महाराष्ट्राच्या बदलत्या वर्तमानाचा आणि उज्ज्वल भविष्याचा प्रवास आहे. पुढारी न्यूज, आवाज जनतेचा या आपल्या ब्रीदानुसार सतत, अथक, निरंतर मराठी माणसांचा आवाज बुलंद करत सतत पुढेच राहणार, पुढे आणि फक्त पुढेच. Oh